या सांगता सभेच्या निमित्ताने देखील आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळते। एकीकडे योगेंद्र पवार यांचं या सांगता सभेतील भाषण सुरू आहे। समोर सभेला आलेले इथले नागरिक आणि मतदार आहेत आणि त्याचबरोबर स्टेजच्या समोर प्रेक्षकांमध्ये आपण प्रतिभा पवार यांना बसलेलं पाहतो आहोत। त्याचबरोबर रेवती सुळे, शरद पवारांच्या नात या देखील आहेत आणि इतर पवार कुटुंबीय देखील या सभेला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लढाई राजकीय आहे, मात्र त्याला स्वरूप कौटुंबिक आहे आणि त्यामुळे अर्थातच ही लढाई भावनिक होते आहे। शरद पवारांनी आतापर्यंत या निवडणुकीसाठी ज्या काही प्रचार सभा घेतल्या त्या प्रचार सभांमध्ये जे त्यांचे जवळचे मानले गेले आणि ते सोडून गेले अशांच्या विरोधामध्ये अतिशय कडक शब्दांमध्ये शरद पवारांनी टीका केल्याचं आपण पाहिलं। मग ते दिलीप वळसे असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील आणि आता या सगळ्यांचे शिरोमणी असलेले अजित पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवारांना बोलायचे। त्यामुळे या सांगता सभेमध्ये शरद पवार काय बोलतात, कशा स्वरूपाचे शब्द वापरतात याकडे फक्त लक्ष आहे असं नाही, तर याचा इथल्या निवडणुकीवर